सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील हिंदळे मोरवे येथील माऊली वारकरी दिंडी भजन मंडळाने पंढरपूर येथील श्रीदेव विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या मुख्य सभामंडपात वारकरी दिंडी भजन सादर करून विठू माऊलींच्या चरणी आपली भक्तिभावाची सेवा अर्पण केली। या अपूर्व सोहळ्याने संपूर्ण विठ्ठल मंदिर परिसर भक्तिरसात न्हावून निघाला होता। दिंडी भजनाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे यात 2 वर्षाच्या चिमुरड्यांपासून ते थेट वयोवृद्ध आजी आजोबांपर्यंत सर्व वयोगटातील महिला आणि पुरुष मंडळींचा समावेश होता। मोरवे गावातील लहान थोर अशा 100हून अधिक भाविकांनी एकत्र येत विठू नामाचा गजर केला। टाळ मृदुंगांचा मंत्रमुग्ध करणारा ठेका, गळ्यात तुळशीच्या माळा, डोक्यावर विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आणि खांद्यावर मानाचा भगवा झेंडा घेऊन या भाविकांनी प्रथम वाजत गाजत मंदिर प्रदक्षिणा घातली आणि त्यानंतर मुख्य मंदिरात प्रवेश केला। दिंडी भजनादरम्यान मोरवे येथील कलाकारांनी व भाविकांनी विविध संत आणि ऐतिहासिक पात्रांच्या हुबेहूब भूमिका साकारल्या होत्या। यामध्ये प्रामुख्याने श्रीदेव विठ्ठल रुक्माई, संत तुकाराम महाराज, संत गोरा कुंभार, भक्त पुंडलिक, संत ज्ञानेश्वर महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, गरुड, वासुदेव आणि इतर धार्मिक भूमिकांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले। या जिवंत देखाव्यांमुळे आणि भजनाच्या स्तरांनी पंढरीचा संपूर्ण मंदिर परिसर दुमदुमून निघाला होता। उपस्थित इतर भाविकांनीही या दिंडीचा आनंद घेतला। विठू माऊलीच्या दरबारात अशा प्रकारे भजनरूपी सेवा करण्याची आणि पंढरीच्या पावन भूमीत भक्तीचा गजर करण्याची सुवर्ण संधी मिळाल्याबद्दल माऊली वारकरी दिंडी भजन मंडळ मोरवे यांच्या वतीने पंढरपूर देवस्थान समितीचे विशेष आभार व्यक्त करण्यात आले। देवगडच्या वारकऱ्यांचा हा भक्ती सोहळा पंढरपुरात चांगला चर्चेचा विषय ठरला।
समर्थ न्यूज चॅनल यूट्यूबवर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट.